आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील विविध चौकांच्या सुशोभीकरण कामांचं लोकार्पण नगराध्यक्ष पराग संधाणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तहसील मैदान कोपरगाव येथे आयोजित या कार्यक्रमात तहसील मैदान कॉर्नर, श्री साईबाबा कॉर्नर तसेच गोदावरी तीर परिसरातील सुशोभीकरण कामांचं उद्घाटन करण्यात आलंय. आपले कोपरगाव, वेलकम कोपरगाव, नमामि गोदावरी असे नामफलक लावण्यात आले आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीनं हाती घेतलेल्या उपक्रमामुळे नागरिकांना अधिक स्वच्छ, आकर्षक व सुबक वातावरणाचा अनुभव मिळणार आहे. चौकांचे सुशोभीकरण, प्रकाश योजना, स्वच्छता आणि सुटसुटीत रचना यामुळे शहराच्या एकूणच प्रतिमेत सकारात्मक बदल होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बोलताना नगराध्यक्ष पराग संधाणे यांनी जुन्या प्रलंबित प्रश्नांमुळे काहीसा वेळ लागतो आहे, पण आता थांबायचं नाही तर काम करून दाखवणार असा ठाम मनोदय व्यक्त केलाय. कोपरगाव शहर अधिक सुंदर, आधुनिक आणि प्रगत करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असून विकास कामांना सातत्याने गती देण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलंय. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, बांधकाम सभापती निलोफर फिरोज पठाण, राजेंद्र सोनवणे, अमोल अजमेरे, अतुल काले, बबलू शेठ वाणी, वैभव आढाव, अनिल आव्हाड, रवींद्र कथले, महमूद सय्यद, स्वप्नील मंजू, संतोष शिंदे, संजय उदावंत, वैभव गिरमे, कैलास मंजूळ, दत्तू पगारे, सोमनाथ मस्के, सनी वाघ, फिरोज पठाण, निसार शेख, आबा नरोडे, रोहित कणगरे, अक्षय अजमेरे, बांधकाम अभियंता सागर मोठे, स्वप्नील जाधव, निलेश बुचकुले, रोहिदास पाखरे, अभि मंजू, शैलेश नागरे, राहुल चव्हाणके, महेश उगले, सोनू शेख, राजू आमले, संजय सोनवणे, प्रतीक पाठक, अशोक नायकुडे, हर्षल गवळी आदींसह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव. प्रथमतः सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या, मराठी नवीन वर्षाच्या, त्याचप्रमाणे येणाऱ्या ईदच्या पण खूप खूप शुभेच्छा. आज आपण कोपरगाव शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून चौक सुशोभीकरणाअंतर्गत 3 चौक सुशोभीकरण केलेले आहे. त्यात एक तहसील मैदान आहे, एक साईबाबा नाका आहे आणि दुसरं आपला गोदावरी नदीच्या तिथं आहे. आपण जो शब्द दिलेला होता, शहर स्वच्छ, सुंदर, धूळमुक्त करायचं आणि चौक सुशोभीकरण असेल, गार्डन सुशोभीकरण असेल, त्या अंतर्गतच हे काम चालू केलेलं आहे. हे जे काम आहे हे वैशिष्ट्यपूर्ण मधून बाकीचं स्ट्रक्चर झालेलं आहे आणि हे जे आपलं कोपरगाव असेल, वेलकम कोपरगाव असेल, नमो गोदावरी असेल, हे जे नाव आहे हे आपण नगरपालिकेच्या फंडातून केलेले आहे, जेणेकरून चौक सुशोभीकरण होतील आणि नागरिकांना थोडंसं चांगलं वाटेल. याच अंतर्गत आता आपण छोट्या पुलाचंही सुशोभीकरण हातात घेतलेलं आहे. तिथल्या कमानींचं सुशोभीकरण केलेलं आहे. त्याचे स्ट्रीट लाईट आहेत, त्याच्यावर पण विविध डिझाईनचे रंगी LED लाईट्स बसवणार आहे. जे आता रामनवमी येणार आहे त्याच्या पूर्वीच हे सर्व कामे पूर्ण करणार आहे आणि रामनवमी पासून शहरात जे आपली जुनी वाचनालयाची बिल्डिंग होती त्याच्यावरती पूर्वी जशी भोपाळी चालायची सकाळी पहाटे 6 वाजता, ती भोपाळी असेल किंवा रात्री 8:30 वाजताचा भोंगा, या पण गोष्टी चालू करणार आहोत. लवकरच शहरामध्ये 2-3 दिवसात आता फवारणी चालू करतो आहे. आरोग्य डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अशी विविध कामे विवेक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि इथून पुढे ही शहरात जे विविध कामे करायची आहे ती चालू राहणार आहे. तरी माझी नागरिकांनाही विनंती आहे की हे कामं करत असताना आपणही शहर स्वच्छ ठेवण्याकरता आपला ओला कचरा, सुका कचरा हा घंटागाडीत टाकला पाहिजे. नळाच्या कनेक्शनला तोट्या बसवल्या पाहिजे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय वाचेल, कारण पुढे उन्हाळा येत आहे. तरी मी परत एकदा नागरिकांना आव्हान करतो की स्वच्छता असेल, पाणी असेल, याकरता आपलंही सहकार्य गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपली पाणीपट्टी, घरपट्टी लवकरात लवकर भरून नगरपालिकेलाही सहकार्य करावे आणि
इथं जे सर्व नगरसेवक, पत्रकार बंधू, नागरिक उपस्थित राहिले त्यांचे मी नगरपालिकेच्या वतीने आभार मानतो आणि परत एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या आणि ईदच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. 100% वेगाने कामे होत आहे, थांबायचं नाही आहे ही टॅगलाईन घेऊनच आम्ही कामे करत आहोत आणि भरपूर कामे प्रस्तावित आहे. परंतु गेल्या 4 वर्षात थांबलेला जो विकास होता तो आम्ही करतो आहोत. त्याकरता थोडासा वेळ लागतो आहे, पण तो आम्हाला 100% विश्वास आहे की आम्ही दिलेले आश्वासनं आणि नागरिकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तो आम्ही पूर्ण करणार आहे आणि लवकरच शहरात चांगली कामे आम्ही करणार आहोत. आज कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून चौक सुशोभीकरणाचे काम जे झालेले आहे आणि आज भारतीयांसाठी खूप मोठा दिवस आहे. आज गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा नवीन वर्ष आहे. या नवीन वर्षानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो आणि ईदच्या देखील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना देखील ईदच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. बस. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.